कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या बाबांचा कर्मयोग. बिल्डिंगचे काम सुरू असताना एकदा रात्री 9ला पाऊस आला. बाहेर सिमेंटच्या गोण्या उघड्यावरच पडल्या होत्या. मी टूरला बाहेर गावी गेलो होतो. गोण्या आत ठेवण्यासाठी माणसेही मिळेनात. शेवटी माझ्या बाबांनी वयाच्या 64व्या वर्षी त्या सिमेंटच्या 60 गोण्या स्वतःच्या पाठीवर उचलून आत तयार होणाऱ्या फॅक्टरीत नेऊन ठेवल्या. त्या सिमेंटच्या गोण्यांना पावसाचे पाणी लागून मुलाचे म्हणजे माझे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या वयाला न झेपणारी कामे ते आपली समजून करत होते. आजही मला ते आठवून डोळ्यात पाणी येते. बाबा 3-4 वर्षे जोपर्यंत फॅक्टरी बदलापूरला होती तोपर्यंत तिचे काम संपूर्णपणे तेच पाहत होते. मी जीप स्वतःच चालवत रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल, रिकामे कॅप्सूल्स घेऊन यायचो आणि मुंबईला जाताना फिनिश गुड्स जीप मधून परत घेऊन जायचो. एकदा मी जीपने प्लॅस्टिकच्या डब्या घेऊन मुंबईहून बदलापूरला चाललो होतो. हळूहळू एक प्लॅस्टिक डब्यांची गोणी फुटत गेली आणि डब्या जीप मध्ये पसरायला लागल्या. मी बदलापूरला पोहोचलो तेव्हा माझे डोके फक्त डब्यांच्या वर राहिले होते आणि मला गाडीतून खाली उतरायलाही जमेना. शेवटी मी आत बसलो असतानाच कामगारांनी डब्या खाली करत आणल्या आणि त्या निम्म्या निघाल्यावरच माझी त्यातून सुटका झाली. भारत पेट्रोलियमची गॅस एजन्सी. बदलापूरला असताना भारत गॅसची तंत्रज्ञानासाठी राखीव अशी उल्हासनगरसाठी गॅस एजन्सीची जाहिरात आली. मी त्यावेळी फॅक्टरी उभी असल्याने त्या एजन्सीसाठी अर्ज केला. अर्ज केल्यावर इंटरव्ह्यू झाला आणि माझी निवड एकमताने काहीही लाच न देता झाली. अर्थात लवकरच गॅस एजन्सी हे एक भ्रष्ट लोकांसाठीच असते ही गोष्ट मला फार नंतर कळली. लवकरच मी गॅस एजन्सी सोडली.
त्यावेळी तिथल्या दुकानातल्या माझ्या स्टाफनी मोठा फ्रॉड केला होता. कंपनीला जेव्हा त्यांची गॅस सिलेंडर्स परत केली त्यावेळी 2 लाखांहून जास्त किमतीची सिलेंडर्स ब्लॅकमध्ये स्टाफने विकल्याचे माझ्या लक्षात आले. मी भारत पेट्रोलियमला 2 लाखहून जास्त रक्कम दिली. माझा इनोसंट दिसणारा आणि तसे नेहमी दाखवणारा गुप्ते नावाच्या मॅनेजरच्या साह्यानेच सगळ्या स्टाफने मला फसवले होते. गुप्तेच्या उल्हासनगरच्या नव्या घरातले सामान मी विक्रोळीला कारखान्यात उचलून आणले. त्या सामानामधून माझे 15-20 हजार वसूल झाले. उरलेले 2 लाखाचे दान मी त्यावेळेच्या 4-5 लोकांच्या स्टाफला दिले असे मानतो. आयुष्यातला फसवणुकीचा पहिला अनुभव मला मिळाला होता आणि तो ज्यांच्यावर अवलंबून मी एजन्सी बिझनेस घेतला त्यांच्याकडूनच हा धोका झाला होता. मुलुंडच्या गुप्तेनं उल्हासनगरला मला फसवून घेतलेला सोफा पुढली 15 वर्ष मी माझ्या घरी वापरला. त्या सोफावर बसताना मला गॅस एजन्सी मुलुंडचा गुप्ते याची आठवण यायची. मी या गुप्तेचे गेल्या जन्मीचे काहीतरी देणे लागत असावे म्हणूनच या जन्मात त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मला फसवले असे मी मानायचो आणि त्याच्यातच समाधान शोधायचो. आज मी जेव्हा जेव्हा गॅस एजन्सीच्या नव्या दुकानात जातो त्यावेळी मला नव्याने 50 लाख 1 कोटी रुपयांची लाच देऊन गॅस एजन्सी किंवा पेट्रोल पंपाचे मालक झालेले सर्वजण त्यावेळी गॅस एजन्सीचा वेळेपणा मी केला असे सांगतात. काय माहिती की ते सांगतात ते खरे की माझ्या नशिबात खोटा पैसा नव्हता असे समजायचे. परमेश्वरच जाणे.